कंपनीमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मोहसिन सलीम नदाफ उर्फ डीके या सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी साहेब यांनी जामीन मंजूर केलेला आहे। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी अब्दुल रहमान अल्ताफ हुसेन काझी राहणार विजापूर रोड सोलापूर यांना आरोपी मोहसिन सलीम नदाफ यांनी जे आहे त्यांच्या डीके एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दरमहा 69,000 रुपये प्रमाणे एकूण 20 हप्ते भरण्यास सांगून मुदती शेवटी त्यास 15 लाख रुपये देण्याचे जे आमिष दाखवले होते आणि त्यामुळे यातील फिर्यादी यांनी मोहसिन नदाफ याच्या कंपनीमध्ये एकूण 2,37,000 रुपयाची गुंतवणूक केलेली होती, परंतु आरोपीने त्यांना कोणत्याही प्रकारचे मुनाफा किंवा कुठल्याही प्रकारचा नफा मिळवून न देता त्यांना कुठलेही पैसे परत केले नाहीत व तक्रारी अर्ज केल्यानंतर त्याला तक्रार मागे घे म्हणून दमदाटी केली व धमकी केली म्हणून त्यांच्या विरुद्ध केलेल्या फसवणुकी प्रकरणी फिर्यादी अब्दुल रहमान काझी यांनी आरोपी मोहसिन सलीम नदाफ यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती। सदर फिर्यादीवरून आरोपी मोहसिन नदाफ याच्या विरुद्ध भादवी कलम 420, 406, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी मोहसिन नदाफ यास दिनांक 7 जून 2024 रोजी अटक केली होती। पोलिसांनी अटक केल्यानंतर सदर मोहसिन नदाफ याची डीके एंटरप्राइजेस ही कंपनी अस्तित्वात आहे का, तसेच या कंपनीच्या माध्यमातून त्याने किती लोकांची फसवणूक केलेली आहे, आरोपी याच्या विरुद्ध पूर्वीचे 13 गुन्हे रेकॉर्डवर आहेत। त्यामुळे आरोपी याचा प्रस्तुत गुन्ह्यामधील सहभाग व तपासामध्ये जे गुंतवणूक केलेली रक्कम आहे ते हस्तगत करण्याकामी 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केलेली होती, परंतु आम्ही त्यास तीव्र विरोध केला असता सोलापूर येथील न्यायालयाने आरोपी यास 2 दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आलेली होती व त्याप्रमाणे आज आरोपी यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जे आहे न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती। आरोपी मोहसिन नदाफ उर्फ डीके यांच्या विरुद्ध आम्ही आज रोजी सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब यांच्या कोर्टामध्ये जामीन अर्ज सादर केलेला होता। एकंदरीत सदर अर्जावरती सरकार पक्षाचे तसेच पोलिसांचे म्हणणे देखील मेहरबान न्यायालयाच्या वतीने मागवण्यात आलेले होते। सदर जामीन अर्जाच्या अंतिम युक्तिवादावेळी आम्ही आरोपी मोहसिन सलीम नदाफ उर्फ डीके याच्या वतीने युक्तिवाद करत असताना आरोपी याने जो फिर्यादीशी जो व्यवहार केलेला आहे तो बिश्शीचा व्यवहार होता आणि अशी कुठल्याही प्रकारची डीके एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेडची कंपनी आरोपी याने काढलेली नाही आणि त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा नफा मिळवून देण्याचे आमिष देखील आरोपीने दाखवलेले नव्हते। बिश्शीच्या व्यवहाराला जे आहे फिर्यादीने वेगळे वळण स्वरूप देऊन राजकीय द्वेषापोटी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी हा सोलापूर शहरातील कायमस्वरूपी रहिवासी असून तो एका पक्षाचा चांगला कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्याला जामीन मंजूर व्हावा अशी विनंती आम्ही केली असता आमचा युक्तिवाद सोलापूर येथील न्यायदंडाधिकारी यांनी मान्य केला व आरोपी मोहसिन सलीम नदाफ उर्फ डीके यास रक्कम रुपये 25,000च्या जात मुचलक्यावर व वैयक्तिक बंधपत्रावर मेहरबान न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।